नमस्कार. आपण पाहणार आहोत झिरो एफ-आय बाबतची संपूर्ण प्रोसेस. भारत सरकारने नवीन 3 कायदे म्हणजे त्याला आपण आता न्याय संहिता 2023 असं म्हणतो. दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचित केली आहे आणि दिनांक 1 जुलै 2024 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली हे आपल्याला माहीत आहे. त्याआधी IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट चालू होते. आधी CRPC 154 नुसार आपण एफ-आय-आर दाखल करत होतो. आता BNSS 173 नुसार आपल्याला एफ-आय-आर दाखल करण्याची तरतूद दिलेली आहे. BNSS कलम 173 च्या पोट कलम 1 नुसार आपण कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतो. आपण तक्रार देण्याकरिता एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तेथील स्थानिक पोलिसांना हे समजले की सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असेल, तर ते आपली एफ-आय-आर घेण्याचे नाकारू शकत नाही. तर त्यावर ते झिरो एफ-आय-आर नोंद करण्याची तरतूद करेल. त्या नवीन कायद्याने नागरिकांना झिरो एफ-आय-आर आणि ई-एफ-आय-आर ह्या 2 संकल्पना, या 2 सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ई-एफ-आय-आर बाबत आपण याआधीच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता फक्त आपण झिरो एफ-आय-आर बाबत माहिती जाणून घेणार आहोत. झिरो एफ-आय-आर ची तक्रार आपल्याकडं तोंडी, लेखी किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाने प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यावर कर्तव्यावरील अधिकारी, अंमलदार यांनी तक्रारीचा तपशील शून्य एफ-आय-आर रजिस्टरमध्ये नोंद करायचा आहे आणि अधिकार क्षेत्र असलेल्या पोलीस स्टेशनला स्थानांतरित करायचं आहे. त्याची आपण पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुन्हा जरी आपण झिरो एफ-आय-आर म्हणून नोंद केला असेल तर काही गुन्ह्यामध्ये प्रारंभिक तपास अधिकारी म्हणून आपल्याच पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी तपास अधिकारी राहू शकतो. जसे की बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पीडितेची वैद्यकीय तपासणी वगैरे आपण करतो, म्हणजे त्याचा प्रारंभिक तपास अधिकारी आपल्याच पोलीस स्टेशनचा असू शकतो. ठाणेदाराची ID ओपन करायची आहे आपल्याला. ठाणे दैनंदिनी समाविष्ट करा. जे आपण नेहमी जनरल डायरी नोंद करतो तेच करायची आहे. याच्यामध्ये फौजदारी प्रकरण आपण एफ-आय-आर दाखल करत आहे. झिरो एफ-आय-आर आणि रेग्युलर एफ-आय-आर सर्वांना एकच फौजदारी प्रकरण हा जनरल डायरीचा प्रकार आहे. त्यानंतर करिता नोंद करणारा अधिकारी, जे अधिकाऱ्याकडून नोंद होत आहे त्या अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी ID निवडायचे आहे. नंतर विषयामध्ये करणे झिरो एफ-आय-आर नोंद असं, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने जे विषय तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी तुम्हाला विषय टाकायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करायचा आहे ते कायदा बरोबर निवडून घ्यायचा आहे. आता मी फक्त एक डेमो दाखवत आहे म्हणून एक मी BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता हा कायदा निवडत आहे. पण तुम्हाला ज्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करायचा आहे ते कायदा निवडायचा आहे. त्याच्यानंतर त्यातली जी कलम तुम्हाला घ्यायची आहे ती कलम घ्यायची आहे आणि समाविष्ट करायची आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही समाविष्ट केलं आणखी दुसरी कलम असेल तर सेम कायदा आणि कलम घ्यायचा, समाविष्ट करायचं. असं जेवढे कलम असेल तुमचे तेवढे या ठिकाणी दिसायला पाहिजे. त्यानंतर इकडं तपशीलमध्ये तपशील पूर्ण टाकायचा. मी डेमो आहे म्हणून शॉर्टकट घेत आहे आणि सादर करायचा आहे. हे तर सर्वांना माहितीच आहे डायरी कशी नोंद करायची आहे. त्याच्यानंतर नोंदणीमधून प्रथम खबर मधून या ठिकाणी प्रथम खबर नोंदणी न घेता झिरो एफ-आय-आर ची नोंदणी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला रेग्युलर जसा फॉर्मॅट येईल तसाच फॉर्मॅट आहे, त्याच पद्धतीनं करायचा आहे. फक्त या ठिकाणी आपण एक ऑप्शन चेंज केलेला आहे. या ठिकाणी बघा ठाणे दैनंदिनी घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यावर क्लिक करा. जी आपण ठाणे दैनंदिनी नोंद केलेली आहे तीच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. मी डेमो म्हणून तारीख टाकून सर्च करतो. सपोज आपण जी ठाणे दैनंदिनी नोंद केलेली आहे ती खाली आलेली आहे आणि आपण त्याच्यावरच क्लिक करून या ठिकाणी समाविष्ट करता, म्हणजे ते आपोआप या ठिकाणी आलेली आहे. रेग्युलर एफ-आय-आर आणि झिरो एफ-आय-आर मध्ये सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी बघा आता इथं तक्रारीचा स्रोत दिलेला आहे.
आता आपण 0 एफ-आर बघत आहे म्हणजे माहितीच्या स्त्रोतमध्ये काही पण असू शकते. इतर म्हणजे नागरिक सेवा केंद्र म्हणजे ई-तक्रार पण असू शकते. एखाद्या व्यक्तीने तक्रार देऊन दिलेली असते. दुसऱ्या ऑफिसकडून असू शकते. अशा कोणत्याही प्रकारची असू शकते. तर आपण आता इथं आपल्याकडे एक व्यक्ती आला आहे म्हणून आपण असं गृहीत धरून एका नागरिकाकडून आपल्याकडं तक्रार आलेली आहे. हे समजून नागरिक ऑब्लिक सामान्य लोक हे ऑप्शन निवडू आपण. त्याच्यावरून समोरची प्रोसेस पाहू. ठीक आहे. माहितीचा स्रोत आपण घेतलेला आहे. त्यानंतर सर्व एफ-आरमध्ये आपण जनरल एफ-आरला ज्या प्रकारे माहिती भरतो त्या प्रकारे सर्व संपूर्ण माहिती बरोबर भरायची आहे. त्याच्यानंतर 0 एफ-आरचा जो हकीकत आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आपल्या नेहमीप्रमाणे भरायची आहे. नंतर आहे केलेली कारवाई. केलेल्या कारवाईमध्ये आपली 0 एफ-आर ज्या पोलीस स्टेशनला आपल्याला स्थानांतरित करायची आहे त्या पोलीस स्टेशनचं पहिले राज्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर संबंधित जिल्हा निवडायचा आहे आणि नंतर पोलीस स्टेशन निवडायचं आहे. ह्या एवढ्याच गोष्टी यामध्ये वेगळ्या आहे ज्या आपण जनरल एफ-आय-आर, रेग्युलर एफ-आय-आर दाखल करतो. जर तुम्ही रेग्युलर एफ-आय-आर जर दाखल केली असेल तर तुम्हाला ही 0 एफ-आय-आर सहज करता येते. सुरुवातीला आणि केलेल्या कारवाईमध्ये या दोन ठिकाणी तुम्हाला फक्त थोडंफार चेंजेस आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा पोलीस स्टेशन निवडलेलं आहे. झारखंड राज्यात आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. असं आपण दाखवलेलं आहे त्या हिशोबानं. बाकी माहिती तुम्हाला जशी आहे तशीच आहे. हे पूर्ण काही भरून मी दाखवणार नाही आहे. याला वेळ खूप जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला 0 एफ-आय-आर दाखल करायची आहे आणि सादर करायची आहे. बस एवढीच प्रोसेस आहे. सुरुवातीला माहितीचा स्रोत आणि केलेल्या कारवाई या दोन ठिकाणी तुम्हाला चेंज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू आपल्याकडे जर 0 एफ-आय-आर आली असेल तर ती नोंद कशी करून घ्यायची आहे. त्याकरिता परत आपल्याला नोंदणीमध्ये जायचं आहे. नोंदणीमधून प्रथम खबर म्हणून स्थानांतरित प्रथम खबरीची पुनर्नोंदणी 4 नंबरचा ऑप्शन. म्हणजे 0 एफ-आय-आर असेल किंवा रेग्युलर एफ-आय-आर असेल आपल्याकडे जर ट्रान्सफर होऊन आली असेल तर त्याच्यामध्येच आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. ते ओपन केल्यानंतर याच्यामध्ये एक मागची कोणतीतरी तारीख टाकून द्यायची आणि आजची तारीख टाकायची. शोधा करायची. तारीख कोणती घेऊ शकता तुम्ही. एक मागची असली पाहिजे आणि एक आजची असली पाहिजे. ठीक आहे. एफ-आय-आर ओपन झालेली आहे. एफ-आय-आर क्रमांकावर क्लिक करायचं आहे. क्लिक करून ती एफ-आय-आर ओपन करायची आहे. सुरुवातीला आपल्याला एफ-आय-आर बघून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा आपल्याला जो हकीकत आहे ती माहीत पडते. त्याच्यावरून आपल्याला जनरल डायरीला नोंद करायची आहे. ठीक आहे. ही एफ-आय-आर ओपन झालेली आहे. याच्यामधली प्रथम खबरीची जी हकीकत आहे ती सुरुवातीला पाहून घ्यायची. कॉपी पेस्ट करायची आणि आपल्याकडे वेगळ्या एका वर्डमध्ये म्हणा किंवा लेब्रा ऑफिसमध्ये त्याला पेस्ट करायची. त्याच्यावरून आपल्याला जनरल डायरी नोंद करायची आहे. जे आपण फौजदारी प्रकरणामध्ये करतो. हकीकतमधला पूर्ण मॅटर मी आता कॉपी करतो. आपल्याला जनरल डायरीला नोंद करण्यासाठी हे मॅटर लागणार आहे. पूर्ण कॉपी करून एका वेगळ्या लिब्रे ऑफिस किंवा वर्डमध्ये त्याला पेस्ट करायचं. याच्यावरून तुम्हाला जनरल डायरीचा साना म्हणतो आपण किंवा जनरल डायरीला जी नोंद करण्यासाठी जे मॅटर लागते ते याच्यावरून तुम्हाला तयार करायचं आहे. ते वेगळं आहे. ते वेगळा फॉर्मॅट तयार करायचा आहे पूर्ण. ज्या पद्धतीने तुम्ही जनरल डायरीला नोंद करता. काही ठिकाणी केस डायरी सारखे त्याच्यामध्ये 12-13 कॉलम असतात. त्याच्यानंतर थोडक्यात हकीकत असते आणि हेच परफेक्ट आहे. म्हणजे पोलीस स्टेशन, घटना तारीख, दिनांक, चोरीस गेला मा, मिळाला मा, तपासी अधिकारी, फिर्यादी, आरोपी यांचे नाव असते. नंतर खाली थोडक्यात हकीकत. असा एक मॅटर तुम्हाला प्रॉपर मॅटर तयार करायचा आहे आणि नंतर तुम्हाला जनरल डायरीला त्याची नोंद करायची आहे. म्हणजे तुम्हाला साना घ्यायचा आहे. ठीक आहे. आपण आता ठाणे दैनंदिनी समाविष्ट करू. म्हणजे आपल्याकडे 0 एफ-आय-आर आलेली आहे त्याच्या संबंधित आपल्याला ठाणे दैनंदिनी समाविष्ट करायची आहे. या ठिकाणी जो रेग्युलर प्रकार आहे गुन्हा दाखल करण्याचा तो घ्यायचा आहे. फौजदारी प्रकरण, त्यानंतर करिता नोंद करणारा अधिकाऱ्याची आयडी निवडायची आहे. नंतर आपला विषय जो आहे तो विषय टाकायचा आहे. झिरो एफ-आय-आर संबंधी ठाणे दैनंदिनी आपण नोंद केलेली आहे. प्रकार फौजदारी प्रकरण, नंतर
करिता नोंद करणारा अधिकारी, विषय, तपशील आणि कलम कायदा घेऊन आपण समाविष्ट केलेला आहे. आता आपण परत जाणार आहोत एफ-आय-आर म्हणजे प्रथम खबर नोंदणी, त्याच्यातून स्थानांतरित प्रथम खबरची पुनर्नोंदणी. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ती एफ-आय-आर आपल्याकडे जी आलेली आहे ती आपण आधी बघितली होती, ती आपल्याला सर्च करायची आहे. या ठिकाणी बघा आलेली आहे, तर त्या प्रथम खबरवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तिला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर बघा याच्यामध्ये जनरल डायरी जी आपण नोंद केली आहे ती जनरल डायरी या ठिकाणी आपल्याला घेऊन घ्यायची आहे, म्हणजे समाविष्ट करून टाकायचं आहे. त्याला सर्च करायचं, म्हणजे त्याच्यावर क्लिक करायचं आणि सादर करायच्यावर क्लिक करायचं. ठाणे दैनंदिनी आलेली आहे. त्याच्यानंतर माहितीचा स्रोत सुरुवातीला नागरिक सामान्य लोक आपल्याला दिसत आहे. या एफ-आय-आर मध्ये ज्या ज्या आपल्याला चेंजेस करता येईल ते तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये माहितीचा स्रोत जे आहे आता आपल्याला दुसऱ्या पोलीस स्टेशन कडून मिळालेली आहे, तर या ठिकाणी माहितीचा स्रोत आपल्याकडे काय येणार आहे, उत्तर पोलीस ठाणे हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर बघा घटनेमधील काही माहिती आपल्याला चेंज करायची आहे, जसं किलोमीटर असन, दिशा असन किंवा आणखी काही याच्यातलं जर तुम्हाला चेंज करण्यास आवश्यकता वाटत असेल तर ते सर्व तुम्हाला चेंज करता येऊ शकते. आपल्याकडे रेग्युलर दाखल होत आहे आणि ती आपल्या हिसाबानं किंवा जे बरोबर आहे ते असायला पाहिजे. त्याच्यासाठी मला आता एक इथं दुरुस्ती तुम्हाला करता येते. त्याच्यानंतर तक्रारदाराची माहिती त्यांनी काही चुकीची टाकली असेल तर आपण व्यवस्थित टाकायची आहे. प्रथम नाव, मधलं नाव, आडनाव, जसं आपण सर्वच गुन्ह्यामध्ये किंवा कोणतेही फॉर्म भरताना नाव टाकण्याची पद्धत ही अशीच असते, जी आपण नेहमी टाकत असतो. त्या प्रकारे तुम्हाला सादर करायची आहे. बाकी सर्व एफ-आय-आर सारखीच आहे. याच्यामध्ये 2-3 चेंजेस आहे. सुरुवातीला पर्यायचा आहे आणि एफ-आय-आर दाखल करताना अधिनियमच्या याच्यात अधिनियम, घटना, तक्रार चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रथम खबरीतील हकीकत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या चेंज करायचं काम पडू शकते. ते चेंज करून घ्यायचं आहे. आता त्यांनी बघा जशाच तसा ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे, पण ते तसं अपेक्षित नसते. आपल्याकडे कोणतीही रिपोर्ट आली आणि ती आपल्याला एफ-आय-आर मध्ये घ्यायची आहे तर ती आपली नक्कलच असते, ओरिजिनल नसतेच. तर नक्कल जबानी रिपोर्ट किंवा नक्कल तोंडी रिपोर्ट, नक्कल ई तक्रार, जी काही रिपोर्ट आहे ती आपली नक्कल आहे असं नक्कल टाकायचं आणि ते कंटिन्यू मॅटर असलं पाहिजे. तसं एक फॉर्मॅट बनवायचं, कारण ते प्रिंट काढल्यानंतर सुद्धा त्या एफ-आय-आर कॉपीवर व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि जसं इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेक असते तसं मराठीमध्ये सुद्धा खूप साऱ्या कानामात्राचं चेंजेस असते, ते सुद्धा बघून घ्यायचं. सांगायचं तात्पर्य म्हणजे हकीकतमध्ये आवश्यक ती सर्व सुधारणा किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचा आपल्याला अधिकार आहे, तो आपण करायचा. म्हणजे आपल्या प्रिंटमध्ये ती व्यवस्थित असायला पाहिजे. विशेष म्हणजे एफ-आय-आरच्या प्रिंटवर त्याचा अलाईन बरोबर नसते, तर आपल्याला ते जस्टिफाय बरोबर करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक एफ-आय-आर साठी आहे, 0 एफ-आय-आर साठी नाही. प्रत्येक एफ-आय-आर दाखल करण्याच्या आधी सर्व मॅटर बाहेर वॉर्डमध्ये किंवा लेबर ऑफिस रायटरमध्ये आणा, त्याचा अलाईन जस्टिफाय करा, म्हणजे ती प्रिंटवर येताना त्याचा स्पेस वगैरे पॅरेग्राफ हे सर्व व्यवस्थित दिसेल. आता बघा मॅटर किती चांगलं दिसत आहे. असंच आपल्या एफ-आय-आर मध्ये सुद्धा दिसायला पाहिजे, म्हणून हे पहिले आधी अलाईन त्याचं सेट करा आणि नंतर ते कॉपी करून तिकडं पेस्ट करा. या ठिकाणी आपण पेस्ट केलाय. पेस्ट केल्यावर जरी ते असं दिसत असेल तरी प्रिंटवर बरोबर एका लाईन मध्ये ते येणार. आता नंतर महत्वाचं आहे केलेली कारवाई. आपल्याकडे 0 एफ-आय-आर ट्रान्सफर होऊन आलेली असेल, म्हणजे त्यांनी आपल्याला राज्य, जिल्हा आणि पोलीस स्टेशन आधीचं तिथं असेल, तर आपल्याला इथं तपास अधिकारी नियुक्त या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि सदरचा गुन्हा ज्यांना आपल्याला तपासाला द्यायचा आहे किंवा कुठं कुठं जे स्टेशन डायरी ड्यू असतात त्यांना तो प्रारंभिक तपास करण्याचा अधिकार असतो. त्यांची आयडी त्या ठिकाणी निवडायची आहे. उर्वरित एफ-आय-आर मध्ये आणखी कोणती माहिती भरायची असेल, बळी पीडित असेल, आरोपी असेल, अंतर्भूत मालमत्ता असेल, याच्यामधली जी कोणती माहिती आपल्याला अपडेट करावीशी वाटत असेल किंवा ती आधी जी टाकलेली आहे ती चुकीची आहे किंवा बरोबर नाही असं वाटत असेल, तुम्ही आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ती माहिती समाविष्ट करायची आहे. कारण की एफ-आय-आर तिकून आलेली कशी असली तरी आता आपला रेग्युलर
नंबर येणार आहे, म्हणजे ती आपल्याकडे दाखल होणार आहे, म्हणजे ती सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार आहे. म्हणून 0 एफ-आय-आर असेल किंवा स्थानांतरित एफ-आय-आर असेल, तर एफ-आय-आर री-रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी त्या एफ-आय-आरमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जिम्मेदारी आपली आहे. म्हणून ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि नंतर सादर करायचं आहे. बस हे एवढीच प्रोसेस आहे. स्थानांतरित एफ-आय-आर असेल किंवा 0 एफ-आय-आर असेल, सेम प्रोसेस आहे. काही फक्त सुरुवातीला 1-2 ऑप्शन जे आहे आपल्याला नवीन दिसतात, पण बाकी सर्व सारखं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा कोणत्याही पोलीस स्टेशनला जर आपण आपली 0 एफ-आय-आर ट्रान्सफर केली असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला एफ-आय-आर अशी वेगळी पाठवायची गरज नाही. आपण कागदपत्र तर बाय पोस्ट किंवा एखाद्या कर्मचारी पाठवून सर्व डॉक्युमेंट आपण हार्ड कॉपी पाठवतो आणि आपल्या CCTNS मध्येच आपण जर ट्रान्सफर 0 एफ-आय-आर ट्रान्सफर केली, तर ते आपोआप त्या पोलीस स्टेशनला शो होते आणि त्यांना ते रजिस्ट्रेशन सुद्धा करता येते, जसं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. परंतु जर आउट ऑफ महाराष्ट्र जर तुम्हाला 0 एफ-आय-आर पाठवायची असेल, तर त्यांच्याकडे ही आपली 0 एफ-आय-आर दिसत नाही. म्हणून त्यांना आपल्याला एफ-आय-आर अशी वेगळी पाठवायची आहे. तर ती एफ-आय-आर जी आहे आपण क्रायमॅक जे पोर्टल आहे त्याच्यावरून आपण पाठवत असतो. क्रायमॅक पोर्टल हे वेब VPN वरून ओपन करता येते, नाहीतर डायरेक्ट CCTNSच्या कॉम्प्युटरवरून ओपन करता येते. हे दोन्ही आपण प्रोसेस पाहणार आहोत. बघा, क्रायमॅक ओपन केलेला आहे. आपला युजर नेम, पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. सेम प्रोसेस आहे. दोन्ही याच्यात VPNचे लॉग इन तुम्हाला माहिती आहे आणि CCTNS सुद्धा माहिती आहे. तर आपण थोडक्यात पाहून घेऊ लॉग इन कसं करायचं आहे. त्या ठिकाणी बघा, क्रायमॅकचा युजर नेम, पासवर्ड ICGS, ITSSO, NCCRP या सर्वांचा युजर नेम पासवर्ड एकच आहे. तेच युजर नेम पासवर्ड वापरायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही CCTNS वर जर ओपन करत असाल, तर जे दिलेलं URL आहे, ते URL नुसार तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर VPN मध्ये VPNचं OTP वगैरे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर बघा, आपण बाकी ऑप्शन याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे आपण क्राईम ॲक्ट बद्दलचा. आता फक्त आपण 0 एफ-आय-आर पाहू. हे बघा, इथं 0 एफ-आय-आर आहे. 0 एफ-आय-आर वर आपल्याला क्लिक करायची आहे. नवीन विंडो ओपन झालेली आहे. याच्यामध्ये बघा, पहिला राज्य, जिल्हा, पोलीस स्टेशन आणि मेल ID असे ऑप्शन आहे. तर आता सुरुवातीला आपण ज्या राज्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे ते राज्य निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या राज्यामधला ज्या जिल्ह्याला आपल्याला आपली 0 एफ-आय-आर पाठवायची आहे ते जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातला पोलीस स्टेशन कोणता आहे हे आपल्याला कन्फर्म असला पाहिजे. कोणतीही 0 एफ-आय-आर तुम्ही कुठेही ट्रान्सफर करताना आधी संबंधित पोलीस स्टेशन कन्फर्म करायचं आणि त्या PSO सोबत बोलणं करायचं किंवा CCTNS वाल्यासोबत बोलणं करायचं, नंतरच ट्रान्सफर करायचं. एकदा 0 एफ-आय-आर ट्रान्सफर झाल्यानंतर परत येत नाही. कृपया ही सूचना लक्षात ठेवायची, नोंद करून घ्या. त्याच्यानंतर बघा, पोलीस स्टेशन टाकल्यानंतर बाजूच्या ड्रॉपडाऊन मध्ये मेल ID येते. ती मेल ID सिलेक्ट करायची. त्यानंतर इथं एफ-आय-आर नंबर आहे. ही आपली रेग्युलर एफ-आय-आरचा हा क्रमांक राहणार आहे. एकूण 14 अंकी क्रमांक आहे. आपल्या रेग्युलर एफ-आय-आरचा 14 अंकी नंबर अशा प्रकारे राहणार आहे. हे आपल्याला माहित असायला पाहिजे म्हणून दिलेलं आहे. परंतु आपल्याला 0 एफ-आय-आर आउट ऑफ स्टेट पाठवायची असेल, तर सुरुवातीला हा 5 अंक कंपल्सरी घेणं आवश्यक आहे. 5 अंक घ्यायचं, बाकी नंतर सर्व डिजिट जशा तसं टाकायचे आहे. शेवटचे 4 अंक होते एफ-आय-आरचे, त्याच्यामधला एक शून्य कमी करून समोर एक 5 घ्यायचा आहे. म्हणजे समोर एक 5 आणि नंतर हे 3 असे हे 4 झाले आणि उर्वरित आधीचे 10 असे एकूण 14 अंक होतात. सुरुवातीला 5 अंक नसेल तर त्याला 0 एफ-आय-आर समजण्यात येणार नाही. कृपया हे लक्षात असू द्या. म्हणून 14 अंकी अंक टाकायचा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 5 घ्यायचा आहे. नंतर बाकी सर्व डिजिट जशा तसं टाकायचे आहे आणि एफ-आय-आरचे जे 4च्या जागेवर 3 टाकायचे आहे. अटॅचमेंट फाईलच्या जागेवर आपल्याला जी एफ-आय-आर आहे ती एफ-आय-आर आपल्याला तिथून घ्यायची आहे. चूज फाईलवर क्लिक करून आपली एफ-आय-आर ज्या ठिकाणी असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याला सिलेक्ट करायचं आहे. एफ-आय-आर या ठिकाणी आलेली आहे. आणखी दुसरं काही त्याच्यासोबत डॉक्युमेंट असेल, मेडिकल असेल किंवा इतर काही कागदपत्र असेल, तर ते सुद्धा आपल्याला दुसरंच तशी ॲड करायचं, त्याच्यामध्ये अटॅच करायचं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड करायचं. अपलोड झाल्यानंतर सेंडवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपली एफ-आय-आर आणि डॉक्युमेंट त्यांच्या मेलवर प्राप्त होणार. एफ-आय-आर साठीच नाही, दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला भारतातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनचा जर मेल ID पाहिजे असेल, तर इथून तुम्हाला मेल ID मिळू शकते आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता.
या ठिकाणी आपल्या झिरो एफ-आय-आरची पूर्ण प्रोसेस संपलेली आहे. आउट ऑफ स्टेटमध्ये फक्त आपल्याला क्राईम ॲक्ट थ्रू पाठवावं लागते. बाकी जनरल आपल्या स्टेटमध्ये जसं आपण झिरो एफ-आय-आर दाखल केलं तसं त्यांना माहिती मिळून जाते. धन्यवाद.